दिली जाईल. अनिकेत वेगानं फेकला होता परंतु वेगावर नियंत्रण नाही असं म्हणावं लागेल. दिशा भटकली जाते. ऑफ स्टंप सोडून अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर फेकला गेला. वाईट बॉलचा इशारा आला. अर्थातच आराध्या स्पोर्ट्स पार्टनर टीमची धावसंख्येची सुरुवात कशी झाली तर अवंतरने अजूनही बॅटला बॉल लागलेला नाही असं म्हणावं लागेल. त्यामुळे धावा कशाही येऊ द्या परंतु धाव फळकावर मात्र धावा येणं गरजेचं आहे. मागच्या मॅचमध्ये 54 पाहिल्यात आणि हा तर मैदान आराध्या स्पोर्ट्स पार्टनर टीमसाठी घरचा मैदान आहे. त्यामुळं परफॉर्मन्स कसा राहील हे पाहणं फार गरजेचं आहे. हा फटका फसला होता परंतु क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. टायमिंग जुळलं नव्हतं परंतु चेंडू जाईल डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक 2 त्या चेंडू मागे धावत असताना तेवढ्याच जलद गतीनं दोन्ही फलंदाजांनी 2 धावा कंप्लीट केल्यात. एका बाजूला योगेश तर दुसऱ्या बाजूला राकेश. आराध्या स्पोर्ट्स पार्टनोली सातत्याने या परिसरामध्ये मग ओवला मैदान असू द्या कुंडेवाल मैदान असू द्या हे लकी मैदान देखील त्यांना राहिलंय. अगदी चांगला परफॉर्मन्स त्यांनी केला आहे. परंतु आज जर घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांची मनं जिंकायची असतील ना तर चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. बऱ्याच ठिकाणी आपण गावी जातो चांगला खेळ करतो पण आज घरचे प्रेक्षक जास्त प्रमाणात असतील. कुटपाचा बॉल अगदी जसा चेंडू पडला स्क्रीट एवढ्या वेगानं झाला ना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. हलकंसं लेटकेट करायचं होतं. हॅलो चेक. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संध्या. सन्मान्य गजानन भिवा पाटील आणि सन्मान्य सचिन पाटेकर यांच्याकडून प्रेक्षक कमाल कॅचसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे एक जेल घ्या बॉडीलाईनच्या बाहेर आणि तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक मिळवा. नक्कीच. खरं तर आता बक्षीस वाढत जातील कारण आमचे पाटणोली ग्रामस्थ खूप हौशी आहेत क्रिकेटचे प्रेमी आहेत आणि ते मात्र हा 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू थांबवलाय परंतु फंबल थोडंसं क्षेत्ररक्षक चाच पडला कन्फ्यूज झाला गोंधळला मी म्हणेन आणि त्याचा फायदा घेतला. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये. धावसंख्या 2ने वाढली वधारली धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 5 या आकड्यावर. संत सावध सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. पॉवर प्लेचा ओव्हर आहे. रिव्ह्यू हाईट फॅक्टर यस भीमरसाठी नो बॉल रिफर केलाय अंपायर. खरं तर फलंदाजाने घेतलेला हा रिव्ह्यू आहे. फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय त्यामुळं आपण पाहूया अंपायरने दिलाय काय रिव्ह्यू. अंपायरने फक्त रिफेवर केलाय बॅट्समननं तर चेक करूया. येस ऑनफिल्ड अंपायर तुम्हाला काय वाटतो डिसिजन. येस थोडंसं कारण कॅमेरा ऑन नव्हता तिकडे. येस हा म्हणजे तिकडे दिशा नव्हती. येस ऑनफिल्ड डिसिजन फेअर आहे त्यामुळं येस फेअर ठीक आहे. दिशा नव्हती आहे त्यामुळं रिव्ह्यू तुमचा बॅलन्स आहे नो डाऊट. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती 5. लक्ष ठेवा. बॅक टू क्रिकेट. आडव्या बॅटने केला जरा तर आपण बघितलं तर मनगटेचा वापर केला होता. वेगानं फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रॉपर टायमिंग होत नाही कारण वेग तेवढाच गोलंदाज देखील आहे त्यामुळे कुठेतरी बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपर होत नाही योग्य जुळत नाही असं म्हणावं लागेल. आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा सिंगल 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 करत धावसंख्या संत वाहे इंद्रायणीप्रमाणे अगदी 6 या आकड्यावर धावसंख्या पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल योगेश. हा चांगला फटका डान्सिंग डाऊन द विकेट डीप कव्हर पॉइंटला हा ठोकलाय पहिला योगेशच्या बॅट मधून खणखणीत चौकार. पाचवी खेळी समाप्त झाला. संघाची धावसंख्या धावफलकावर एकूण 2 अंकामध्ये प्रवेश करताना 10 पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची सफलता तर मिळाली नाहीये. गोलंदाजी करणारा अनिकेत मात्र अनिकेतच्या पहिल्या पॉवर प्लेमध्ये धावा आल्या 10 धावा धावफलकावर. गजानन भिवा पाटील
यांनाही विनंती आहे गजानन भिवा पाटील आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत. आज पाटणोली गाव म्हटलं तर बघा बरेच ज्येष्ठ प्रतिष्ठित मान्यवर नागरिक इथे येताना आपल्याला पाहायला मिळतात. खास करून मला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं पाहायला मिळाले काल रात्रीपासून. एक पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करणारी वारकरी परंपरा जपणारी मंडळी. होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी. आणि यस इथे मात्र बेल्स ब्लिंक होत आहेत म्हणजेच फलंदाज होतोय त्रिफलाचीत बाद. बॅट्समन नंबर 1 पहिला क्रमांकाचा बॅट्समन होतोय त्रिफलाचीत बाद. ते आपण पाहता आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. आणि तसेच औरे गावचे राज गावण यांचं सुद्धा आम्ही शब्द सुमनांना सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. चला बॅक टू क्रिकेट. फलंदाज सेकंड 1 डाऊनला येतोय तन्मय पाटील. तन्मयसाठी पहिला बॉल. गोलंदाज जयंताचा मात्र तिथे एक सिंगल आली आहे आणि या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरसावली 11 या आकड्यावर. तन्मय पाटीलनं खातं खोललं. तन्मय पाटील म्हटलं तर मुख्य फलंदाज या संघाचा आहे. खरं तर शुद्ध बिस्लरी वॉटर हा त्यांचा व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय सांभाळत क्रिकेट खेळणं हे त्यांचा छंद आहे आणि तेवढाच चांगला क्रिकेट खेळतो. नेहमी पाटणोल टीमला खरं तर तन्मयच्या बॅटमधून मोठमोठे फटके आले त्यावेळेस हा पाटणोली संघ विजयी देखील झाला आहे. परंतु इथे योगेश साथ कशा प्रकारे देईल. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह चेंडू जातो. येस थोडं फंबलिंग पाहायला मिळाला होता. 30 यार्ड सर्कलच्या आसपास वर्तुळाकार क्षेत्रामध्येच एक सिंगल आली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावेल. 12 या आकड्यावर षटक सुरू आहे दुसरं. 12 धावा धावफलकावर. अगदी धावसंख्या समोर पांदिवे टीमच्या ठेवावी लागेल कारण उरण पूर्व विभागातला हा एक नामवंत संघ आहे. गोलंदाज जयंता. हो लवली बॉल ब्लॉक हॉल मध्ये फेकला बुंध्यामध्ये डायरेक्ट बुंधा आणि तिथे मात्र जयंताचा हा बॉल जातोय डॉट. धावसंख्या स्थिर. चांगली गोलंदाजी होते. उरण पूर्व विभाग म्हटलं ना तर मित्रांनो कॉमेंट्री करायला एक वेगळीच मजा असते त्या विभागामध्ये. काय प्रेक्षक असतात मैदानाच्या सभोवताली तुडुंब गर्दी आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद भव्य असतो असा हा परिसर. आता पांदिवे गाव. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलेला प्रयत्न. चेंडू पण पॅडवर आदळतोय कदाचित तन्मयच्या. एस पडके सरांचा इशारा आलाय वाईड लेग बाईटचा आणि या लेग बाईटच्या इशारानं धावा कशाही येऊ द्या परंतु धावा येणं गरजेचं आहे. धावा काढाव्या लागतील पाटणोली टीमला. जर नकारात्मक धावसंख्या आली ना तर पाटणोली टीमची देखील गोलंदाजी खूप चांगली आहे. थोडी फाईट करण्यास त्यांनाही हातभार मिळेल किंवा त्यांना फाईट करता येईल. त्यामुळे धावा हकारात्मक येणं गरजेचं आहे. गोलंदाजी आतापर्यंत टिचून होते. अशा प्रकारे हा चेंडू डीप मिड विकेटला पुन्हा एकदा चाचपडतपणा पाहायला मिळाला. पांदिवी टीमचे फिल्डर्स कदाचित मनोबल ढासळतायत की काय किंवा मानसिक दडपणाखाली खेळतायत की काय असं काही चित्र पाहायला मिळते कारण वारंवार क्षेत्ररक्षण थोडं मिस होतोय. संघाची धावसंख्या 2 ने वाढली जाऊन पोहोचली. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर फक्त 15 धावा. खूप संत आणि सावध सुरुवात मी म्हणेन पाटणोली टीमनं केली. आराध्या स्पोर्ट्स पाटणोली आराध्या या मॅचचा आनंद घेते थेट व्यासपीठावरनं. खरं तर मी उल्लेख केला होता अनिरुद्ध पाटील यांचा. या 2 चिमुकल्या त्यांच्या आहेत. नशीबवान असतात मित्रांनो जे आई वडील ज्यांच्या मुली घरी जन्माला मुली येत आहेत आणि आज खरं तर नशीबवान आहेत अनिरुद्धजी. कारण मुलगी म्हटलं तर लक्ष्मी म्हणून आपण नेहमीच स्वागत करत असतो. लक्ष्मीची पावलं आज नेहमीच म्हणत असतो आणि तेच अनिरुद्ध पाटील यांना भरघोष यश तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या 2 चिमुकल्या त्यांच्या आज त्यांच्या नावानं संघ खेळतोय. पण तो आराध्या स्पोर्ट्स पाटणोली टीम थोडासा अडचणीत आला यात विचार केला तर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या 15. आता तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज साईश मोकाल. पहिलं षटक अनिकेतनं फेकलं. अवघ्या धावा खर्च केल्या तर 10 पॉवर प्लेमध्ये परंतु त्यापेक्षा सरस कामगिरी
वरचढ कामगिरी केली ती गोलंदाज जयंत आणि फक्त 5 धावा. 1 विकेट 5 धावा. गजानन भिवा पाटील यांच्याकडनं बघा 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस. कोणत्याही फलंदाजाने 3 षटकार ठोकले 500 रुपयाचं बक्षीस. ओ हो, डिफेन्सिव्ह स्ट्रोक महाग पडला तन्मयला. सावध सुरक्षात्मक पवित्रा घेतला आणि तो अंगलटाला असं म्हणावं लागेल, कारण तन्मयची एक मोठी विकेट जाईल तंबूच्या आश्रयाला. कॉट बिहाइंड द विकेट, ज्या पद्धतीनं विकेट किपरच्या मागे झेल पकडला जातो, हा मात्र कॉट अँड बोल्ड फलंदाज होईल तन्मय झेलबाद. हॅलो, व्हिडिओजना बरेचसे लाईक्स, बहुचर्चित नाव इंस्टाग्रामवरचं आता मात्र मैदानामध्ये क्रिकेटसाठी खेळताना पाहायला मिळतं. शिवा दमडे इन ॲट नंबर 4, 4थ्या क्रमांकावर आलेला शिवा दमडे. खरं तर खूप मेहनत घेतली शिवानं देखील. शिवम दमडेचा उल्लेख केला. खरं तर त्यांनी या आयोजनामध्ये खूप चांगली मेहनत घेतली आहे, सातत्यानं आम्ही पाहिलं आहे का कालच्या रात्रीपासून. परंतु आता त्याला मैदानावर चांगला खेळ करावा लागेल. संघ अडचणीत आहे. तन्मय पाटील बाद झाला. थोडंसं निराश, शांतता पसरली खरं तर खेळाडू कक्षामध्ये. नेक्स्ट बॉल, फुलटॉस बॉल, फुल्लर लेन्सचा बॉल होता. अगदी जवळ स्टंपच्या जवळ जाऊन चेंडू पडला होता. एवढा वेग होता आणि तेवढाच फुल्लर लेंथ होती, लांबी खूप होती जास्त या बॉलकडे पाहिलं तर. तोही डॉट जातोय. धावसंख्या स्थिर. आमचे MD 5252 देखील थोडेसे आता टेन्शनमध्ये आले असतील, कारण गावचा संघ खेळतोय. मोहनदास आमचे आहेत, तेही मॅचचा आनंद घेत आहेत. हा चेंडू हवेमध्ये लॉफ केलाय, हाही खराब फटका आणि तिथे मात्र शिवम दमडेला देखील जावं परतावं लागेल झेलबादच्या स्वरूपात. सुंदर संगीत युगत मंडळी खरं तर पन्हाळगडाचा वेढा तुम्हाला या इतिहासामध्ये आठवत असेल. पूर्णपणे पन्हाळगडाला वेढलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज कसे सुटणार इथून या पन्हाळगडाच्या वेढ्यातून, आणि तिथे मात्र खरं तर युगत मारली होती. सिद्धी जोहर धावून आला होता आणि सिद्धी जोहरच्या खरं तर त्या हातावर तूर देऊन बरोबर महाराजांनी सुटका केली होती. हा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचला या संगीताच्या माध्यमातून. जय शिवराय. जाऊया मॅचकडे, जिथे मात्र धावसंख्या थांबली आहे धावफलकावर फक्त 15 धावा. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट. अक्षरशः अडचणीत आली आहे पाहुण्या संघाच्या समोर. पाहुणा संघ पानदिवे समोर दिलाय. आल्या क्षणाला वेगानं फटका केला वाईडिश लॉंग ऑफ कडे. सीमारेषेच्या जवळ चेंडू पकडलाय, तोपर्यंत वेळ अगदी भरपूर होता या 2 धावा पलून काढण्याच्या, आणि या 2 धावेनं बराच कालानंतर या 2 धावा आल्या आहेत. धावसंख्या 17. षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये बघा 2 विकेट प्राप्त केले साईशचं कौतुक करावं लागेल, कारण जवळजवळ महत्त्वाचे 2 मोहरे टिपले त्या गोलंदाजानं, आणि ते मात्र 2 धावा आल्यानंतर धावसंख्या 17. पुढील चेंडू ऑन स्ट्राईक. बॅट्समन रतेशनं हलकंसं हा चेंडू तटवला. एक सिंगल आली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय रतेशकडनं, परंतु नाही, थांबवलंय. एकच धाव मिळेल. रतेशचं देखील मी कौतुक करेन, कालही केलं होतं. खरं तर अविनाश, आपण रतेश जो बॅट्समन बॅटिंग करतोय ना, जेवढे मैदानावर स्टेजवर बॅनर आहेत ना, ते स्वतः बनवलेत. कॉम्प्युटरमध्ये, मोबाईलमध्ये स्वतः बॅनर बनवलेत. फक्त प्रिंट त्यांनी स्टुडिओमधून म्हणजेच बॅनर प्रिंट केलेली आहे. एवढी त्याच्याकडे कला आहे. हो हो, लावली स्ट्रोक अँड हँडसम ह्यूज सिक्सर.
राय धावसंख्या षटकाराच्या मदतीनं जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावर. बघा 17 होत्या, त्यानंतर ठोकलेला हा एक सिंगल आली, त्यानंतर षटकार 24 धावा. आता धावसंख्येला हलकासा आकार आलाय मी म्हणेन. जी धावसंख्या थांबली होती ना त्या धावसंख्येमध्ये पहिला षटकार ठोकण्याचा मान कोणी मिळवला तर योगेश पाटीलचं कौतुक केलं जाईल आता, कारण योगेशनं पहिला षटकार ठोकला. 24 या आकड्यावर धावसंख्या नेऊन ठेवली. आपण पाहतो योगेश रतेश ही जोडी मैदानावर सुरुवातीच्या फलंदाजांनी कोणीही चांगलं कार्य किंवा कोणत्याही प्रकारची चांगली खेळी केली नाही, परंतु आता हे दोन फलंदाज जे 5व्या क्रमांकावरचा रतेश आणि पहिल्या क्रमांकावरचा योगेश पाटील मैदानावर सज्ज आहेत. 24 धावा लास्ट ओव्हर घेऊन येतोय विशाल. स्लॉग ओव्हर देत ओव्हर हणामारीचं षटक म्हटलं जातं. हे गोलंदाजाला फार जबाबदारीनं फेकावं लागतं, कारण प्रत्येक बॉलवर तुटून पडतायत फलंदाज. असा हा षटक. फुलटॉस बॉल. हो बॉल गेला इकलीच्या दिशेनं वेगानं. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. चेंडू जाईल दन 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 करत सीमा पार. चौकार प्लस नो बॉल. वाशिवली मान्यवरांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य अतिथी मंचकावर यायचं. 29 धावा धावफलकावर लागल्यात. नेक्स्ट बॉल. हा बॉल देखील कदाचित काय घडतोय मैदानावर. चेंडू वेगानं पायानं अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि तिथे तब्बल 3 धावा पलून काढलाय. काय रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. पंचांचा लेग बायचा इशारा. जबरदस्त. आता मात्र धावा कशाही येऊ द्या, पायानं येऊ द्या किंवा बॅटनं येऊ द्या, धावा येणे गरजेचं आहे. ते म्हणजे पाटणोली संघाला धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल 32 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये धावा यायला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर नो बॉल प्लस बाउंड्री म्हणजे कोणत्या प्रकारचा चेंडू खर्च न करता 5 धावा आल्या. त्यानंतर मात्र पाहूया पुढील चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल पंचांना पार करून चेंडू फेकेल. ओ लवली स्ट्रोक. हर्षन मयूर कौतुक करावं लागेल. योगेश पाटील फक्त 5 चेंडूमध्ये 19 धावांवर खेळतोय हा पट्ट्या. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या जाऊन पोहोचली 38 या आकड्यावर. असं वाटत होतं ना खरं तर प्रथमेश ही धावसंख्या कुठे कमी पाहायला मिळेल आता पाटणोली टीम, परंतु तिथे आता योगेशच्या या दमदार खेळीवर पुन्हा एकदा खुश होत आहेत पाटणोलकर, कारण धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या आकड्यावर. षटकातले काही चेंडू म्हटले ना तर बघ अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी, म्हणजे 2 चेंडूमध्ये धावा किती आल्या हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलात ना तर जवळजवळ 14 धावा आल्या. 2 बॉलमध्येच 14. पहिल्या बॉलवर 5 धावा नो बॉल, त्यानंतर 3 धावा आल्या आणि हा षटकार, म्हणजे 14 धावा किती फायदेशीर ठरल्यात त्या आराध्या स्पोर्ट्स पार्टनर टीमला. अवे फ्रॉम बॉडी डेफिनेटली योगेश सांगतोय हा वाईड. तेळ मात्र शंका नाहीये पंच सांगतायत. हो वाईड. आणि आता मात्र ही धावसंख्या धावफलकावर 39. आराध्या देखील आता टाळ्या वाजवतोय कारण धावा कमी पाहायला मिळाल्या. थोडीशी नाराज होते, आता खुश झाले आहे कारण धावा आल्या तरच पुढच्या इनिंगला मजा येईल. त्यामुळे योगेश कौतुक करावं लागेल. फुलटॉस बॉल टक्कन आवाज आलाय, पंच केलाय बॉलला. वेगानं गोलीच्या वेगानं ट्रेस द बुलेट. येस इट्स क्लिअर बाउंड्री. शिवराय नाही कुणापुढे वाकला, नाही कुणापुढे झुकला, असा मर्द मराठा माझा शिवराय ऐकला. जबरदस्त फलंदाजी. पुन्हा फुलटॉस बॉल हवेमध्ये लॉफ केलाय. ओहो वाड्या पण
कॅच इज ड्रॉप. पकडो कॅच जीतो मॅच, असं एक सूत्र आहे टेनिस क्रिकेट मधलं. कॅच सोडला तिथे मात्र धावा तब्बल आल्या. पुन्हा एकदा 2 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45 या आकड्यावर. आता समाधानकारक धावसंख्या, अगदी धावसंख्या हवी होती तशी झाली आहे. सुरुवात डगमगली होती पार्टनर टीमची. लास्ट 2 टू गो, शेवटचे 2 बॉल. गोलंदाज विशाल. यस, इट्स अ व्हेरी गुड बॉल. जबरदस्त गोलंदाजी, ही गोलंदाजीची गरज होती. टेनिस क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला वाईड यॉर्क या विशालनं आणि तिथे मात्र हा बॉल डॉट गेला. संघाची धावसंख्या स्थिर, स्थगित 45. आता लास्ट बॉल, अंतिम शेवटचा चेंडू. पहिल्या सत्रातला अंतिम टार्गेट सेट करणारा बॉल, शेवटचा बॉल. फुलटॉस, तोही आता शिराजच्या साह्यानं अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. फेकी ही चांगली, फेकी. रतेश दमलाय, अक्षरशः दमलाय. 2 धावा पूर्ण झाल्या नाही आणि एका धावेवर समाधान मानावं लागलं. 1 धाव दुसरी धाव घेता घेता बाद आणि संघाची धावसंख्या 46. 46 धावा म्हटल्या तर आता फायटिंग स्कोर रचला गेलाय. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 47 धावांची आवश्यकता. या धावा कशा पार केल्या जातील किंवा या धावांवर अंकुश लगावतील यजमान संघ आराध्य स्पोर्ट्स पाटणोली पानदिवे संघाच्या अगेन्स्ट. पाहूया, ऐकूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, ही अगदी चित्तथरारक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आवाजामध्ये असेल बदल, आवाज असेल कल्याण डोंबिवलीचा, अर्थातच तिसगावचा प्रथमेश ठाकूर. तर नक्कीच आपल्याला वेळ मिळतोय, उत्तरार्धामध्ये जाऊया. परंतु तत्पूर्वी पाहुण्यांचा पाहुणचार किंवा पाहुण्यांचा सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य. अनिरुद्ध पाटील, आपण या व्यासपीठावर आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. अनिरुद्ध पाटील, माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनिरुद्ध पाटील यांना विनंती आहे की आपण या आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. आणि सत्कार मूर्ती आहेत या व्यासपीठावर शिवसेनेचे उभाटा युवा नेते संदीपजी शिंदे. संदीपजी शिंदे, खरं तर आज शिवसेना म्हटलं तर बंधन धाग्याचं आणि कालीज वाघाचं असं म्हटलं जातं. भगवा हे त्यांचं खरं तर एक रंगाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. अर्थातच ते शिवसेना उभाटा सेनेचे युवा कार्यकर्ते संदीप सर शिंदे. शिंदे म्हटलं तर नक्कीच याच शिवसेनेचे, खरं तर जरी शिवसेनेमध्ये भाग पडला असला तरी एकनाथजी शिंदे यांची देखील आठवण होईल. आणि इकडे मात्र संदीप शिंदे सर आहेत, उभाटा शिवसेनेचे कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते. मी म्हटलं होतं की बंधन धाग्याचं कालीज वाघाचं शिवसेना. आज ही प्रमुख अतिथी मान्यवर मंडळी ते उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत अनिरुद्ध पाटील यांच्या पवित्र हस्ते करूया. या पाहुण्यांचा शुभ सन्मान फटाक्यांच्या आतषबाजीत. तर नक्कीच पुन्हा आपण व्यासपीठावर खरं तर नाही आहेत, परंतु मैदानावर उपस्थित असणारे ज्या RPL मध्ये नेहमीच चांगला खेळ करणारी मंडळी, अर्थात पंकज शिंदे, जीवन शिंदे, प्रवीण शिंदे आणि सचिन पाडेल मलिंगा, या सर्व खेळाडूंचं देखील आम्ही शब्द सुमनांनी आराध्य स्पोर्ट्स पाटणोली यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. बघा, बक्षीस लावलंय. या अगोदर तुम्ही पाहिलं तर षटकार 3 षटकारांसाठी पारितोषिक होतं. आता विकेट हॅट्रिकसाठी बक्षीस आहे. सुजित पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस. या सुजित पाटील रक्षित एंटरप्राइजेस म्हटलं तर रक्षित प्रोफायटर म्हणून त्यांची ओळख आहे. ते सुजित पाटील यांच्या वतीनं 2000 रुपयाचं बक्षीस आहे विकेट हॅट्रिकसाठी. खरं तर सुजित पाटील यांचं मी आवर्जून उल्लेख करेन की जी बायसिकल देखील त्यांनी आम्हाला पुरस्कृत केली.
आज 3 बायसिकल आहे, एक RD वास्कर, एक सुजित पाटील आणि गणेश म्हात्रे. या तिन्ही व्यक्तींचं मी मनापासून आभार मानेन. तर नक्कीच पहा गजानन पाटेकर, गजानन भिवा पाटील यांच्याकडनं ही पारितोषिक आले बघा. जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 आणि सुजित पाटील यांच्याकडनं 2000, एकूण 3000. बक्षिसांची खैराट घरच्या मैदानावर घरच्या खेळाडूंसाठी. परंतु कसा राहील परफॉर्मन्स ऐकूया पुन्हा एकदा उत्तरार्धामध्ये प्रथमेश ठाकूर यांच्या वादातून. थँक्यू सो मच. रायगडचे धगधगती तोप रिबाल दादा मात्रे, आपलं मनपूर्वक आभार. त्यासोबत पेनचे आमचे उत्कृष्ट समालोचक अविनाश ठाकूर यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करू. मॅचकडे लक्ष वेधेन आराध्या स्पोर्ट्स पाटणोळी आणि त्याच्या विरोधामध्ये पाणदिवे संघ. उत्तरार्धाचा पहिला चेंडू ऑन साईडला बॉटम हँडच्या साह्यानं फ्लिक केलं गेलं. फ्लिक ऑफ द रिस्ट. इनफिल्डमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉलला अडवलं जाईल. धाव संख्या मिळेल पहिली. धाव फलकाचा श्री गणेश झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. पहिली धाव पटलावरती अंकित झालेली आहे. फार सुंदर बॅटिंग झाली पूर्वार्धामध्ये. खरं तर सुरुवात थोडी खडतर झाली, पण त्यानंतर ज्या प्रकारे आक्रमण केलं योगेशनं, हल्ला बोल, ताबडतोड बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. असाला पुल करायचा होता. लाऊड अपील, हाईट फॅक्टर हा मोठा प्रश्न राहिला. पंचांनी सांगितलं लगेचच की हाईट जास्त आहे, बाउन्स जास्त आहे या चेंडूमध्ये. लाईक बिफोर द विकेट म्हटलं की प्रथमतः गोलंदाज डेंजर झोनवरती म्हणजे पंचांच्या समोर येते का ते पाहिलं जातं. त्यानंतर इम्पॅक्ट कुठे आहे, इम्पॅक्ट इनलाईन असेल तर मात्र बॉल स्टंपला हिट होतोय का नाही, या सगळ्या गोष्टी खरं तर पंचांना पाहाव्या लागतात. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड हे सगळं घडतं. ऑन साईडला टर्न केला यावेळेस. शॉर्ट स्क्वेअर लेग पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये येतोय. फेकी थोडी खराब केली आहे. खरं तर अशी फेकी करून चालणार नाही. बॅकअप थोडं दूर होतं आणि व्यासपीठावरती लगेचच चर्चा सुरू झाली की फेकी कशी झाली. खरं तर केतन पाटील यांचा विचार केला प्रचंड मेहनत आहे. नक्कीच प्रथमेश अजून एक पारितोषिक आलंय. धर्मेश पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 1000 म्हणजे 4000 झाले. यजमान संघ मैदानामध्ये खेळतोय म्हणजे पारितोषिकांची खैरात तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू फटका ऑन साईडला टर्न केलाय. पडव्या बॅटनं एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला वारंवार करत आता व्यस्त ठेवलंय क्षेत्ररक्षक तिथे केतन पाटीलला तुम्ही पाहताय, ज्यांची महत्त्वपूर्ण कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे, पण त्यांना मात्र वारंवार व्यस्त ठेवलंय. धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत 3 आकड्यावरती 4 चेंडूंचा खेळ संपन्न, 3 धावा. सेकंड लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. ओव्हर नंबर 1. मॅन्डेटरी पॉवर प्ले शॉट ड्राईव्ह करायचा होता. हाफ हेलिकॉप्टर शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक चाचपडत राहिले. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली. षटक क्रमांक पहिला गोलंदाज योगेशला आपण पाहतात. फ्रंटलाईन बॉलर देखील आहे. ज्या प्रकारे बॅटिंग केली, जशा धावा त्यानं बनवल्या तशा डिफेन्स करण्यामध्ये देखील त्याला आतापर्यंत तरी यश मिळालेलं आहे. फार सुंदर गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा, आक्रमक गोलंदाजीचा पवित्रा त्याने हाती घेतलाय पाटणोलीकरांसाठी. आणि हो व्हॉट बॉल, ड्रीम बॉल ऑफ द बॉलर. रात्री झोपताना एखादा गोलंदाज स्वप्नच पाव जणू काय तसा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. विकेटचा पतन धक्का क्रमांक पहिला. फलंदाज प्रणय बॅक टू द डगआउट. मराठ्यांचं अस्तित्व दिसत नव्हतं. त्या अंधाराला बाजूला सारत असताना एक सूर्य जन्माला, एक सूर्य उगवला शिवनेरीवरती. 19 फेब्रुवारीची ती पहाट आणि खऱ्या अर्थानं त्या पहाटेमध्ये मराठ्यांचं अस्तित्व निर्माण करणारा जाणता राजा शिवबा माझा, त्यांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 रोजी. खरं तर शिवनेरीवरती शिवबा जन्मले. शिवराय म्हटलं की जिथे त्यांचा जन्म झाला ते शिवनेरी. तिथून मात्र आपण पाहतोय शिव आणि रायगडावरती यांची समाधी आपण पाहतोय तो राय, असा माझा शिवराय. तर राजाचं खरं तर त्यानं काय केलं आपल्या या स्वराज्यासाठी ते सांगण्याची सुरुवात केली तर मात्र इथे ही स्पर्धा पुरी पडेल. नक्कीच प्रथमेश, जय शिवराय. परंतु इथे पॅनल टीमला पहिला वॉर्न आहे, इशारा आहे, टाइमपास करू नये, तुम्हाला ही पॅनल्टी मिळू शकते. त्यामुळे दिलेल्या वेळामध्ये 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपवायचेच आहेत. येस डेफिनेटली. वेळेच्या बाबतीत
हे प्रत्येकाला सूचना असणार आहे. नो कॉम्प्रोमाइज. फटका चांगला, व्हॉट अ टायमिंग. पण क्षेत्ररक्षक तिकडे आपल्याला पाहायला त्यांचा बाक्याच्या बाहेर. फिल्डर तिकडे होते, प्रयत्न झाले, प्रयत्न पुरे पडले, चेंडू सीमा पलीकडे गेलाय. 6 धावा, ठोकलाय षटकार. चांगलं संगीत तर एंटरटेन करतात. डिझ ऑपरेटर देखील बॉल तयार. डीजे डॉली फोर्स केला, चिप करतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला. चांगल्या प्रकारे बॉल अडवलं गेलं. क्षेत्ररक्षक मात्र आपल्याला पाहायला मिळालं डीप कव्हरमध्ये. वरुणला आपण तिकडे पाहिलं. यजमान संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे, त्यामुळे आपण पाहिलं तर प्रेक्षकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. क्रीडांगणावरती ऐतिहासिक क्रीडांगण, सुंदर क्रीडांगण, आउटफील्ड देखील तितकीच छान आणि नीट नेटकी आणि सुसज्ज तुम्हाला पाहायला मिळेल. पाटणेश्वरी मैदान, पाटणोळी, सुंदर क्रीडांगण. आता मात्र उर्वरित समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. या बॉल नंतर यावेळेस वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. समाप्ती झाली आहे निर्धाव चेंडूची. उर्वरित समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये आम्हाला माहिती मिळते 15 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज. 15 चेंडू 36 धावांचं हे इक्वेशन डोळ्यापुढे ठेवून ही जोडी मैदानामध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. समोरच्या दिशेनं फोर्स केलाय, गॅप मध्ये बॉल खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक, वॉर्ड ऑफ फिल्डिंग. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक मात्र प्रचंड वेगाने धावत आले. तन्मयला आपण तिकडे पाहिलं आणि टाळ्यांचा हा कडकडाट तुम्हाला पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. डॉट बॉल आला तर मात्र हा प्रतिसाद प्रेक्षकांचा तुम्हाला पाहायला मिळतो. ॲप्रिशिएट केले जाते त्या गोलंदाजाला, त्या क्षेत्ररक्षकाला, जेणेकरून त्याचा देखील आत्मविश्वास वाढावा आणि आपल्या गावासाठी खेळताना मोठा संघर्ष त्यानं करावा. येणारे 14 बॉल 34 धावांची गरज आहे. कोणती धावसंख्या विजयाची हमी देत नाही. 14 बॉल 34. ऑन साइडला खराब चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. गोलंदाज तर गालामध्ये हसलाय, पण पुन्हा एकदा तिथे रुसलाय. ज्याचं कारण आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक कॅच सोडून बसलाय. कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल आणि झिंका क्रिकेटचा खेळ. क्षेत्ररक्षक तिथे शिवमला आपण पाहिलं. सोपा झेल ड्रॉप केला, हरकत नाही. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा आपण होम ग्राउंडवरती खेळतो तेव्हा कुठेतरी दबाव असतो, पण असे हे सोपे कॅचेस ड्रॉप करून चालणार नाहीये. हजारो प्रेक्षक जे आलेले आहेत त्यांना उत्तर देखील तुम्हाला द्यावं लागेल. या गोष्टीशी आपण नोंद ठेवा. 13 बॉल 32 ची गरज आहे. मॅच मध्ये वारंवार समीकरण बदलते, त्या बदलत्या समीकरणाला अनुसरून या क्रीडांगणावरती खेळणं फार महत्वाचं आहे. अटॅकिंग अप्रोचनं बॅटिंग करावी लागेल. आडवा बॅटनं हल्ला केलाय. उंची भरपूर आहे, लांबी देखील चांगली तुम्हाला पाहायला मिळाली. या फटक्याचे अक्षरशः चटके लागले असतील, कारण यापूर्वी झाला होता झेल ड्रॉप, त्यानंतर ठोकलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 12 बॉल 26 ची गरज. थँक्यू DJ मास्टर. खरं तर प्रथमेश ज्या ठिकाणी हा षटकार गेला तिथे एक प्रेक्षक देखील अगदी अतूट प्रयत्न करत होता. हा ऐवा कॅच प्रेक्षक कमाल झेल टिपण्याकरता, कारण 200 रुपयाचा प्राईज आहे. सचिन पाटेकर आणि खरं तर दुसरे गजानन पाटील यांच्याकडनं 100 रुपयाचं जे पारितोषिक होतं ते गमावलंय खरं तर आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी. परंतु एक महत्त्वाची अनाऊन्समेंट देखील आपण देऊया रॉयल उल्वेज संघाला की आपला संगणक अर्थात अभिजित आपण इथे येऊन थांबायचं आहे. रॉयल उल्वेज संघाचा संगणक तुम्ही लगेच इथे येऊन व्यासपीठावर थांबायचं आहे. येस, डेफिनेटली वेळेवरती येणं, वेळेवरती सामने खेळणं फार महत्त्वाचं आहे. एखादं आयोजन जर आपण पाहिलं त्या आयोजनासाठी खरं तर आयोजकांची प्रचंड मेहनत असते, त्यामुळे ऑन टाइम तुम्हाला उपस्थित राहणे फार महत्त्वाचं आहे. क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त रंग बदलतोय. एक डाव तुझा दूसरा माझा, यहाँ पर वार पर पलटवार आप देख सकते हैं दोस्तों. 12 गेंदे 26 की दरकार. 12 चेंडू 26 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क पर राकेश तयार. डिसायडर ओव्हर ऑफ द मॅच. हे षटक फार काही सांगून जाईल. 1 फॉर द ओव्हरचा कॉल केलाय पंचांनी.
1 फॉर युअर फर्स्ट वॉर्निंग. रिव्ह्यू व्हाईट बॉलसाठी आहे की नाही. येस, चेक केलं जाईल टेक्निकल रूममध्ये, कंट्रोल रूममध्ये. प्राप्ती डिजिटल लाईव्ह, फार सुंदर वाहिनी. या स्पर्धेचे तुम्हाला फार सुंदर ॲनिमेशन्स पाहायला मिळतात सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. अँड डिसिजन पेंडिंग. बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय, अंपायरला चॅलेंज केलंय. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल, रिव्ह्यू रिटेन. 1 फॉर द ओव्हरचा देखील कॉल केलाय आणि व्हाईट बॉल देखील आहे. अतिरिक्त धाबेच्या स्वरूपामध्ये धाबा संख्येमध्ये भर झालेली पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज आहे. 12 बॉल 25. विजयाचं अंतर धीम्या गतीने का होईना ते कमी केलं जातं आणि पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑफ लेनचा अचूक वापर जर इथे मात्र करावा लागेल, पण तो गोलंदाजाचा वापर जर चुकला तर मात्र तिला दंडित केलं जाईल तिथे पंचांच्या माध्यमातून. गुड लेन स्पॉट. यावेळेस टप्पा बदललाय. फार सुंदर टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे बीट केल्या फलंदाजाला. यापूर्वी जो व्हाईट बॉल आला तो मात्र कव्हर अप केला जातो. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल आणि विजयासाठी 25 धावांची गरज आहे. चित्त थरारक सामना प्रेक्षकांच्या भेटीस आला. कोणी विचारही केला नव्हता. खरं तर पूर्वार्धामध्ये इतक्या धावसंख्या बनतील, पण त्या करून दाखवल्या आणि त्यांचं संरक्षण करण्याची ही वेळ आहे. अभी नाही तो कभी नाही. बॉल मागे खेळलाय. फाईन आणि फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम स्क्वेअर लेग अंपायर. नो बॉल कॉल केला, त्यावरती लागली मोहर चौकाराची. गायक मयूर नाईक या कलाकाराचं देखील या व्यासपीठावर काही क्षणातच आगमनही होणार आहे. मयूर नाईक, नांदगाव. खरं तर लिंबू कापला आणि आत्ताच जे संगीत तुम्ही ऐकलात, या संगीताचे गायक म्हणून ते प्रसिद्ध आगरी कलाकार, त्यांचंही खरं तर MD 5252 या कलाकाराचं आगमन काही क्षणातच होणार आहे या व्यासपीठावर. येस, डेफिनेटली. आज मात्र मोठे तारे सितारे कलाकार आपल्या आगरी कोळी समाजातील तुम्हाला या व्यासपीठावरती पाहायला मिळतील. आमच्या आयोजकांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे या आयोजनासाठी. ते संधी होती, संधी गमावली आहे. स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवण्यामध्ये हाती आलं ते अपयश. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये जे काही घडतंय ते अर्थातच बॅटिंग करत असताना पाणदिवे संघाच्या बाजूनच घडताना आपल्याला पाहायला मिळेल. सर्व काही सुरळीत सुरू होतं, पण या षटकामध्ये आलेले ते सुरुवातीचे काही चेंडू त्यांनी पूर्णपणे या सुरळीत सुरू असलेल्या डाबाची गती विस्कटवली आहे. सध्याच्या घडीला आपल्याला समीकरण पाहायला मिळेल. 10 बॉल 19 गरज आहे. खरं तर उर्वरित हे 4 चेंडू फार महत्वाचे असतील. मी यापूर्वीच सांगितलं होतं, डिसाइडेड ओव्हर ऑफ द मॅच. निर्णायक षटक. मिस टायमिंग बॉल हवेमध्ये. यावेळेस संधी आहे विकेटची. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. वेल जज कॅच. कॅचेस विन द मॅचेस. कॅच टिपलाय आणि फलंदाजाचा खेळ देखील संपवला. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक मोठा लागलाय धक्का पाणदिवे टीमला. क्या बात है, जबरदस्त मैच रंगते. एक डाव तुझा, दुसरा माझा. शेरा सभा शेर. हिट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट. आणि जशाच तसं प्रत्युत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना पाहतोय. हार मानायला कोणी तयार नाहीये. हार कोणाला मंजूर नाहीये. संघर्ष आम्हाला करायचा आहे. संघर्षाचा खरं तर कोणाचा खरा राहील या मॅचमध्ये ते देखील पाहणं महत्वाचं आहे. या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही जन्मलो आहोत. संघर्षाच्या मातीत आम्ही जन्मलो आहोत आणि त्यामुळे संघर्ष आमच्या नसा नसा तर रगा रगात आहे. सांगताना आता दोन्ही संघ जबरदस्त लढतायत मैदानाच्या आतमध्ये. ही झुंज, हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 9 बॉल 19 धावांची गरज. पुढचा बॉल. हा देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची आतली कडे घेतली. फाईन लेग मध्ये मिस्टेक झाली. बॉल वेगाने चाललाय. डीप फाईन लेगच्या दिशेने बॉल अडवलाय. अशा चुका तुम्हाला अंगलठी येतील. अशा चुका तुम्हाला महाग ठरतील. कारण
नेहमी आम्ही सांगतो एक एक धाव क्रिकेटच्या खेळामध्ये ही फार महत्त्वाची आहे. शाळेत शिकत असलेल्या त्या मुलाला विचारा एका मार्काचं महत्त्व, राजकारणामध्ये एका मतामुळे हरलेल्या विचारा त्या खरं तर उमेदवाराला एका मताचं महत्त्व, आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये एका धाबेमुळे गमावलेल्या सामन्याला त्या संघाला विचारा त्या एका धाबेचं महत्त्व. धाव ना धाव महत्त्वाची आहे. 8 बॉल 17, 8 बॉल 17ची गरज. स्मॅश करायचा होता बॅटची बाहेरची कडा, थर्ड मॅन मध्ये डायरेक्ट हिट. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे, पण पंच मात्र काही सहमत नाही आहेत. सांगतात बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचलाय. या षटकातला अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि या सत्रातले चेंडू शिल्लक आहेत 7. करायच्या धावा 16. 7-16चं समीकरण या क्रीडांगणावरती तुम्हाला पाहायला मिळेल. ऐतिहासिक क्रीडांगण क्रिकेटचा थरार आराध्य स्पोर्ट्स पाटणोळी आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 भव्य दिव्य नाईट क्रिकेटचा थरार आपण अनुभवत आहात आणि एक चित्त थरारक सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे. पैसा वसूल सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. खरं तर प्रेक्षकांना नेहमी असे सामने पाहायला फार आवडतात, पण खरं तर जे प्रेक्षक एखाद्या स्पेसिफिक टीमला सपोर्ट करण्यासाठी आले आहेत ते मात्र आता आपले देव पाण्यात ठेवत आहेत, कारण प्रत्येकाला विजय हा महत्त्वाचा आहे. येणारी 7 बॉल 16 धावांची गरज. 7-16चं समीकरण. शेवटचा बॉल घेऊन या षटकातला गोलंदाज वळतोय. राकेशचा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. भन्नाट गतीवर स्वार होत असताना नियंत्रणात गोलंदाजी कशी करावी याचं प्रात्यक्षिक स्वरूप त्यानं शेवटच्या बॉलवर दाखवलं. अंतिम चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव आली नाही आणि त्यामुळे आता उर्वरित समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू 16 धावा, 16 धावा 6 चेंडू. या क्रीडांगणावरती कोण बाजी मारेल? इलाका हमारा और धमाका भी हमारा असं पाहायला मिळेल की इलाका तुम्हारा और धमाका हमारा हे चित्र दाखवून जाईल टीम. पाणदिवे की पाटणोली, पाटणोली की पाणदिवे या प्रश्नाचं उत्तर दडले उर्वरित 6 बॉलवरती. 6 बॉल 16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वॉट अ मॅच. कोणी विचारही केला नसावा, पण हा सामना येस डेफिनेटली जबरदस्त रंगलाय. पूर्वार्धामध्ये एक चर्चा सुरू होती 30-35 पर्यंत संघ पोहोचेल का, पण मजल मारली तब्बल 46 धावांपर्यंतची. 47 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 3 ओव्हरमध्ये एकवटल्या धावा त्या आतापर्यंत 31-31. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी करायचा 16. सराव थांबवा आणि मॅच लगेच सुरू करा. यजमान संघात तुम्ही स्वतः आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहात, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे वेळेचं महत्व किती आहे. पाटनोली बनाम पानदिवे के बीच मुकाबला 6 गेंदे 16 की दरकार होगी. इस मुकाबले में 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना रंगलाय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज होतोय सज्ज शेवटच्या षटकामध्ये. तन्मयला आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती हुक केलाय, पठवलंय बॉलला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या डोक्यावर बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचं स्वप्न रंगवणारा रंगतदार षटकार. काय जबरदस्त तडाखे बंद बेधुंद फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 5 बॉल 10ची गरज. हम किसी से कम नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. थांबाल तर शेवटच्या चरणापर्यंत लढणार. थांबला, मैदानाच्या आतमध्ये लढला. गोलंदाजाला आता स्वतःला सिद्ध करण्याची वेळ हीच खरी. तन्मय गोलंदाजी मार्कवर 5 बॉल 10. पहिल्या बॉलवरती स्वागत केलंय षटकाराने ते फलंदाज अनिकेतनं. यावेळेस देखील पुन्हा एकदा तसाच फटका एक्झिक्यूट करायचा होता. क्षेत्ररक्षक मात्र फाईन लेग मध्ये पोहोचले गेले. एकच धाव मिळेल. एक धाब्यानं काही होणार नाहीये. टॉप गिअर वरती बॅटिंग करणं फार महत्वाचं. पहिल्या बॉलवरती षटकाराने स्वागत केले, त्यानंतर लेग बाईसच्या स्वरूपामध्ये 1 धाव अंकित केली आहे. 4 बॉल 9 धावा, 9 धावा 4 बॉल हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बदलतं समीकरण जाणून घेणं फार महत्वाचं आहे आणि या बदलत्या समीकरणाला अनुसरून खेळणं फार महत्वाचं आहे. थोडी दुखापत झाली आहे बघा, लगेचच पाण्याची पूर्तता करा लगेचच.
काहीशी दुखापत इथे मात्र फलंदाजाला झाली होती जरूर, पण दुखापतीतून सावरणं आणि पुन्हा लढणं हेच तर आपल्याला शिकवलंय. काही झालं मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावासाठी संघर्ष आपण करायला हवा, आपल्या गावासाठी आपल्याला लढायला हवं, हेच क्रिकेट आपल्याला शिकवतं. हे ग्रामीणचं क्रिकेट आहे. इथे संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल, जिद्द चिकाटी मेहनतीनं सगळे खेळाडू खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. हे ग्रामीणचं क्रिकेट आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत या मॅचमध्ये 4 आणि बीजासाठी करायच्या धावा त्या 9. 4 बॉल 9 बॉल तयार. बॉलिंग मार्कवर 4 बॉल 9 ची गरज आहे. सोडून दिलंय आणि यस पंच सहमत आहेत फलंदाजाशी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळेल. हृदयाचे ठोके वाढवणारा, हृदयात स्पंदन निर्माण करणारा सामना, मैदानाच्या आतमध्ये अंगावरती शहारे आणणारा सामना या रजनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल मागे 2 धावा इथे शोधाव्या लागतील. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. व्हॉट अ सुपर मॅच. 4 बॉल 8. 4 बॉल 8 ची गरज असताना खोलात टाकलाय, बुंदात टाकलाय. परफेक्ट यॉर्कर एक्झिस्ट. प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर मात्र फलंदाजाला काही देता आलं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 3 चेंडू 8 धावांची गरज है. रखौसला खुद पर मंजिल भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. यू थक ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे जीत भी मिलेगी, आज जीत का मजा भी आएगा. कोण जिंकेल सामना मैदानात ते पाहणं महत्वाचं आहे. रंजकदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट स्मॅश केलाय आणि इथे मात्र विनाशकालीन विपरीत बुद्धी. अगदी 2 पायांच्या मधून चेंडू थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच ऑन. 2 बॉल 4. येस डेफिनेटली अगदी खालून चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयासाठीचा संघर्ष पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. या चरणावरती झालेली चूक किती महागडी ठरेल आणि एक चूक आणि तुम्ही स्पर्धेच्या बाहेर होऊ शकता. 2 बॉल 4. गोलंदाजानं प्रचंड मेहनत घेतली. यावेळेस देखील पंच सहमत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा करताना आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र सामना बदललाय. सामना पूर्णपणे फलंदाजी करत असताना पाणदिवे संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळेल. पण गोलंदाज आता मात्र किती कस लावतोय, किती मेहनत करतोय आणि या अग्नी परीक्षेतून कसा बाहेर पडतोय हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. जबरदस्त सामना रंगला. 2 बॉल 3 धावांची गरज. फटका चांगलाय. डीप पॉइंटला एक्झिक्यूट केलाय. वरून धावलेत. धावा मिळतील किती प्रश्न पडलाय आणि बघता बघता 3ऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झाला. अंगलठी येईल जरूर. धाव चेंजच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. पुन्हा एकदा मॅचला कलाटणी मिळाली. खरं तर आता समीकरण शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल 1 आणि बीजासाठी 1 धावेची गरज. 1 चेंडू 1 धाव. सामना आवडला असेल. टाळ्या. कीपरच्या हातात बॉल गेला तर मात्र धावू शकत नाही. दोन्ही बाजूनी सायमल्टेनियसली एकाच वेळेस स्ट्राइक सोडणं फार महत्वाचं आणि चेसिंग कंपल्सरी. हा या स्पर्धेचा नियम आहे. हर कामयाबी पर तुम्हारा नाम होगा, तुम्हारे हर कदम पर दुनिया का सलाम होगा. डट कर सामना कर तुम इस मुश्किलों का. एक दिन वक्त भी तुम्हारा गुलाम होगा, एक दिन वक्त भी तुम्हारा गुलाम होगा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आता कोण जिंकेल, कोण बाजी मारेल या मॅच मध्ये. 1 चेंडू 6 फलंदाजासाठी सोप्या असतात, पण 1 चेंडू 1 धावेची गरज असताना बऱ्याचदा गोलंदाजांनी बाजी मारलेली आम्ही पाहिली आहे. 1 बॉल 1 चं दडपण वेगळं असतं. सध्या भरपूर प्रेशर फलंदाजावर, त्याहून दुप्पट प्रेशर गोलंदाजावर आणि त्याहून तिप्पट प्रेक्षकांवरती प्रेशर असणार आहे. कारण आम्ही आमच्या गावाला जिंकताना पाहण्यासाठी ते आलेलो आहोत आणि आमचा गाव जिंकणं हे फार महत्वाचं आहे. दोन्ही साइडच्या समर्थकांना, दोन्ही संघाच्या समर्थकांना हेच वाटतंय. पाटणोईचे समर्थक देखील अशा अपेक्षा करतायत आमचा संघ जिंकावा आणि दुसऱ्या बाजूला पाणदिवे संघाचे समर्थक देखील अपेक्षा करतायत आमचा संघ जिंकावा. कोण मारेल बाजी या मॅच मध्ये, काय सामना रंगलाय. यजमान और उनके खिलाफ मैदान के अंदर मेहमान. यजमान बनाम मेहमान के बीच मुकाबला. 1 गेंद 1 रन की जरूरत. क्या बात आहे. टाळ्या वाजवल्या जात आहेत. आत्मविश्वास वाढवला जातोय आपल्या संघाचा आणि आपल्या संघातील खेळाडूंचा. शेवटचा 1 बॉल 1 धावेची गरज आहे.
चित्त थरारक सामना मैदानाच्या आतमध्ये अंगावती शहारे आलेले आहेत. मॅच कॉमेंट्री जबरदस्त सुरू आहे, पण प्लीज त्या मॅचचा रिदम तोडू नका, त्या मॅचचा फ्लो तोडू नका. असे सामने जेव्हा रंगतात ना तेव्हा मात्र प्रेक्षक देखील मोठ्या संख्येनं जरूर उपस्थित होतात. त्या सर्वांचं स्वागत, आपण साक्षीदार आहोत या सामन्याचे. एक बॉल एक सॉफ्ट यांना डिपेस केलाय इलाकाच्या